वाळू परी सुख हे, वाळू परी सुख हे, जाई हातातूनी सुटुनी, नाजूक संबंधांचे धागे जाते कसे गुंतुनी, आले तुझ्या संगती, आली तुझ्या संगती, मी छाया तुझी होऊनी, सर्वस्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी, चल चल सखी जाऊया मंगळा गौरीला, एकच वर मागूया लाभो जीवन नवऱ्याला, घरपतीचे माझा स्वर्ग असे, मी भाग्यवती मज गर्व असे, घरपतीचे माझा स्वर्ग असे, मी भाग्यवती मज गर्व असे, माहेराची ओढ का तरी लागे जीवाला, माहेराची ओढ का परी लागे जीवाला, आले तुझ्या संगती, मी छाया तुझी होऊनी, सर्वस्व माझे दिले हा दुरावा तरी कामनी, हा दुरावा तरी कामनी. शेकला देता का? हॅलो राज, राज, राज सोनी बोलते. म्हणावा तेवढा फरक नाही जाणवत आहे. हो आता काही गोळ्या चेंज करून पाहिलं तरच. माई माई सोनी ते दार उघडत नाहीये माई. काय? हो सोनी, ए सोनी, सोनी, सोनी दार उघड. अरे देवा, भीतीनं जीवच गेला असता माझा. काय झालं? अगं ही काय उठायची वेळ झाली का? किती वाजले? 11:30. बापरे इतके वाजले? रात्रभर जागीच होतीस? असेल. चल आटप लवकर, डॉक्टर मेहतांच्याकडे जायचंय ना आपल्याला. डॉक्टर मेहता? वेंधळेपणा करू नकोस, चल आटप लवकर. हो. वसुधा, वसुधा, काय झालं? लक्ष कुठं आहे तुझं? आहे ना. काय आहे ना? बघू काय लिहिलंस? हे काय डॅश 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 डॅश? हा
काय सांगितलं होतं मी तुला आणि तू काय लिहून घेतलंस? नाही बरोबर आहे, आज रविवार आहे ना, म्हणून तुझं शिकवण्यामध्ये लक्ष नाही, बरोबर ना? सांगा तुम्ही. काय सांगा? नाही राहू दे, चल आपण असं करू, दुपारी जेवू आणि एखाद्या नाटकाला जाऊ, चालेल? सांगा तुम्ही. अरे मग काय झालं तुला? हा, लक्ष नाही आहे का तुझं? वसुधा, वसुधा, काय म्हणाले डॉक्टर मेहता? आम्हाला सोनीची खूप काळजी वाटते हो. डॉक्टर मेहता काय म्हणाले? ते काहीच म्हणाले नाही. आम्ही बाहेरच बसलो होतो. ते सोनीशी तासभर बोलत होते. उद्या पुन्हा भेटायला बोलवले. असं डॉक्टर मेहता म्हणाले? ठीक आहे, उद्या पुन्हा त्यांना भेटतो. प्रकरण बरंच गंभीर दिसतंय. आणखीन एक जोक. हा, मग मग काय आता? तो हनीमूनला घेऊन जातो ना तिला? मग आणखीन एक, आणखीन एक जोक. हा, छान आहे. मस्त आहे. तुमचा अंदाज बरोबर आहे अप्पा. डॉक्टर मेहताना पहिल्या भेटीतच पेशंटचा अंदाज आला. माई आणि सोनी त्यांच्याकडून निघाल्यावर त्यांनी लगेचच मला फोन केला. आपली सोनी टोटली कन्फ्युज्ड आहे. एकीकडे तिला राजनबद्दल अतोनात तिरस्कार वाटतो आणि त्याच वेळी तिला दुसऱ्या राजनबद्दल पराकोटीचं आकर्षण वाटतंय. शिझोफ्रेनिया. वेल, डॉक्टरांनी आत्ताच काही सांगितलेलं नाही निश्चितपणे, पण त्यांनी डॉक्टर पाटकरांना भेटायला सांगितलंय. पण हे असं अचानक कसं काय घडतंय? अचानक नाही अप्पा. लहानपणापासूनच तुमची मनोवृत्ती बनत जाते. आपण सोनीला लहानपणापासून बघतोय अप्पा. घरातील सगळ्यात लहान मुलगी असल्यामुळे आई वडील भाऊ यांचं प्रेम कौतुक लाड तिच्या एकटीच्या वाट्याला आलं. जे मागेन ते मिळतं, नव्हे ते मिळायलाच हवं, अशा प्रकारची मनोवृत्ती तिची बनत गेली. पण परिस्थितीमुळे म्हणा किंवा नियतीमुळे म्हणा, गेल्या काही वर्षात हे सगळं बदललं. खूप काही विचित्र परिस्थिती तिच्या वाट्याला आली. या सगळ्यात आपणच दोषी आहोत. काय अतिप्रेम हे सुद्धा विषच असतं. नशीब हे वेळेवर लक्षात आलं. ते सगळं खरंय अप्पा, पण हा डायव्होर्सचा विषय आता आपल्याला थोडासा बाजूला ठेवायला लागेल. तिला आपल्याबद्दल विश्वास वाटेल असंच आपल्याला वागायला हवं. आणि हे सगळं माईला तुम्हाला सांगायला लागेल. ते तर अटळच आहे. म्हणजे आता ती म्हणाली तिला राजला भेटायचंय, तर आपण तिला भेटू द्यायचं? ते आपण डॉक्टरांशी बोलून ठरवूया ना. आणि डॉक्टर म्हणाले भेटू द्या तर? तर काय आप्पासाहेब, तर काय करायचं आपण? माई, आपला जावई आपल्याला कितीही नकोसा झाला तरी आपली मुलगी आपल्याला हवीच आहे ना. म्हणजे वेळ आली तर परत त्या नालायक जावयाला पत्करायचं? त्या माणसाच्या जर हे लक्षात आलं ना, तर आपल्या डोक्यावर चढून बसेल तो आप्पासाहेब. दुसरा काही उपाय आपल्या पुढे आहे का माई? आहे, एक मार्ग आहे. गोळी घालून त्याला ठार मारायचं. पण ते आपल्याला शक्य होणार आहे का माई? जज साहेब, सगळे मार्ग बंद झाले ना की माणूस
समोर दिसेल त्या आड मार्गाने वाटेल तसा पळत सुटतो. श्वास कोंडून खुदमरून मरण्यापेक्षा ते अधिक चांगलं. आई, मला कळत नाही बहिणी, मी हे कोणाला तरी सांगायला हवं की नाही. अगं पण काय हे कळल्याशिवाय मी कसं काय तुला सांगू. आणि हे बघ वसुधा, तू आता या घरची सून आहेस. जी गोष्ट या घरच्या भल्याबुऱ्यासाठी असेल ती लगेच तुला माईंना जाऊन सांगायला हवी. माईंना? नाही नाही, मला नाही जमणार माईंना सांगायला. थांब वसुधा. अगं असं गप्प राहून मनात कुढत बसण्याने काही होणार आहे का. तू राजनला चोरी करताना पाहिलंस आणि तरीही तू गप्प बसलीस तर त्याचे परिणाम तुला ठाऊक आहेत. हे बघ माई, तू म्हणालीस म्हणून मी सायकोलॉजिस्टला भेटले. आता तो म्हणतोय मला सायकॅट्रिस्टला भेटायला हवं. म्हणजे मी काय वेडी आहे का. अगं पण सायकॅट्रिस्टची गरज काय फक्त वेड लागले तरच असते का. मला गरज नाही. हे बघ सोनी, अगं एकदा भेटून यायला काय हरकत आहे. नाही म्हटलं ना मी एकदा. नाही, तुम्ही सगळं तुमच्या मनाचं बोलताय. माझ्या मनाचा कोणी विचार केलाय का. तुम्ही सगळ्यांचे संसार चांगले चाललेत ना. सोनी, अगं काय बोलतेस तू रे. माई प्लीज, माई प्लीज लीव मी अलोन. मला एकटीला जगू देत. पहाटेची वेळ होती. नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. अजून पुरतं दिसूही लागलं नव्हतं. पण एकदा जाग आल्यावर पुन्हा अंथरुणात पडण्याची माझी सवयच नाहीये. बागेत फेरी मारण्याकरता म्हणून मी बाहेर पडले. बस. परवा रात्रभर सोनी राजन बरोबर होती. सोनी, या गोष्टीवर मी खूप खूप आणि खूपच विचार केला आहे. 2 रात्री, तब्बल 2 रात्री तळमळत घालवल्यात ते. कशासाठी? काय कारण होतं? मी माझ्या नवऱ्यालाच भेटायला गेले होते ना. स्वतःच्या नवऱ्याला चोरून भेटण्याचं कारण काय सोनी? त्याचं कारण तुला माहिती आहे. हॅव यू गॉन मॅड सोनी? त्यापेक्षा सरळ असंच म्हण ना की मी वेडी झाली आहे. शहाणी असून सुद्धा माणसं वेड्यासारखी वागतातच ना. तुला तो डायव्होर्सचा पेपर सही करून देणार होता, दिले? मी ते पेपर्स फाडून टाकले. ठीक आहे, हे सगळं तू जाऊन माईला सांग आता. मी मात्र या प्रकरणातून बाहेर पडतोय.
आता आपल्या पुढे अखेरचा निर्णय घेण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहिलेला नाही माई. माधव बुर्दादानं हा प्रश्न निकालात काढलाय. आणि आपण काय निर्णय घ्यायचा आहे हे आपण न ठरवताच आधीच ठरलेलं आहे. जावई आपल्याला नकोसा असला तरी मुलगी आपल्याला हवी आहे ना. आप्पा, मला बोलवलं तुम्ही? ये बेटा, बैस. बेटा तू काय ठरवलंयस? काय ठरवायचंय? तुम्हाला माहिती आहे ना सगळं? मी पाप केलंय. पेपर्स फाडून टाकलेत मी. काय करणार तुम्ही? मला फाशी देणारच? देऊन टाका ना. मी फ्री होईन, मोकळी होईन मी. बेटा अगं सोनी, तू गोळ्या घेतलीस का ग? हा? नाही, फेकून दिल्या. अगं तुझ्या मनात तरी काय आहे सोनी? माझ्या मनात काही का असे ना, तुम्ही तुमच्याच मनासारखं करणार ना. बेटा माई, तू जरा थांब. बेटा तुला राजकडे राहायला जायचंय का? नाही, तुम्हाला मला घरातनं बाहेर काढायचंय का? अगं तुला कोण घराबाहेर काढणार? हे घर तुझंच तर आहे. मग तुम्ही असं का म्हणालात? तुझ्या मनात काय आहे ते विचारायचं होतं मला. आणि माईसाहेबांना काय म्हणायचं? सोनी, ती ती आई होणार म्हणून तिचं एवढं कौतुक, आणि माझं मूल गेलं तर मी रांजोटीच ना. माणसाचं मन काय असतं ना, कुठून कुठं भरकटत जातं. आत्ता होतं भुईवर, गेलं होतं आभाळात. म्हणजे सोनीला राजन नकोय, मूल हवंय. खरा तिढा तर पुढेच आहे रमा. सोनीला जर हे मूल झालं नाही तर ती वसुधाचा कायमचा द्वेष करत राहणार. वसुधा आणि तिच्या मुलाला सोनीपासून कायम धोका असणार. हो, काय सांगताय काय? हो ना. म्हणजे आमच्यावर पुन्हा तीच वेळ आहे. वसुदेला घेऊन लवकरात लवकर मला हे घर सोडावं लागणार असं दिसतं. किंवा राजनला घरात येऊन द्यायला हवं. वाळू परी सुख हे, वाळू परी सुख हे, जाई हातातूनी सुटुनी. नाजूक संबंधांचे धागे जाती कसे गुंतुनी. आले तुझ्या संगती, आले तुझ्या संगती,